आज आपण बी एड अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिक कार्यपूर्ती या संदर्भात माहिती घेणार आहोत. बी एड सेमिस्टर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर हा बी एड अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कशा प्रकारे मार्कांची विभागणी केलेली आहे, कशा प्रकारे प्रात्यक्षिक कार्यपूर्ती करावयाची आहे, ह्या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. बी एड अभ्यासक्रम एकूण 4 सेमिस्टरमध्ये असून सेमिस्टर फर्स्टसाठी 575 मार्क विभागले गेलेले आहेत. आता हे 575 मार्कांचे विभाजनामध्ये 160 मार्क्स हे विद्यापीठ परीक्षणासाठी असून 415 मार्क्स हे अंतर्गत परीक्षणासाठी आहेत. हे 415 मार्क नेमके कसे विभागलेले आहेत, कोणतं प्रात्यक्षिक कार्य आपल्याला पूर्ती करायची आहे, ह्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. आता अंतर्गत परीक्षणाचे एकूण 8 विभाग आहेत. ह्या 8 विभागामध्ये आपल्याला हे अंतर्गत परीक्षण करावयाचे आहे. परीक्षणाचे आपल्याला इथे प्रात्यक्षिक कार्याची पूर्ती करायची. त्यामध्ये आपल्याला 3 थेरी पेपरचे प्रॅक्टिकल जे आपल्यासाठी शिकवण्यासाठी अध्यापनासाठी 3 कंपल्सरी पेपर आहेत. त्याच्यामध्ये चाइल्डहूड अँड ग्रोईंग अप, अभ्यासक्रमांतर्गत भाषा, शाखा आणि विषयाचे आकलन, हे 3 जे पेपर आहेत त्या 3 पेपरचे प्रॅक्टिकल पूर्ती आपल्याला करावायचे. आता ह्याच 3 पेपरचे वर्गनिबंध जे आपल्याला महाविद्यालयामध्ये दिले जातात, 3 प्रश्न पूर्वी आपल्याला दिले जातात. त्या प्रश्नांवर आधारित आपल्याला नंतर परीक्षा वातावरणात एक प्रश्न लिहावयाचा असतो. त्या 3 थेरी पेपरचे वर्गनिबंध आपल्याला द्यावयाचे आहे. तिसरं प्रात्यक्षिक आहे EPC. EPCचा लॉंग फॉर्म काय? इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटी. अंडरस्टँडिंग द सेल्फ हा पहिल्या सेमिस्टरसाठी EPCचे प्रात्यक्षिक आहे. ह्या EPC प्रात्यक्षिकामध्ये 5 प्रात्यक्षिकांची समावेश आहे. त्यामध्ये आपण सॉर्ट ॲनालिसिस असेल, असे वेगवेगळे आपण 5 प्रात्यक्षिकांची पूर्ती करायची. आता सगळ्यात बी एडमधलं महत्त्वाचं प्रात्यक्षिक ते म्हणजे 4 नंबरचं इनरिचिंग टीचिंग स्किल्स, अध्यापन कौशल्य वृद्धी प्रात्यक्षिक. आता हे प्रात्यक्षिक काय आहे? हे अत्यंत महत्त्वाचं प्रात्यक्षिक आहे. शिक्षक होण्यासाठी आपल्याला अध्यापनाचं जे कौशल्य आत्मसात करायचं आहे ते आत्मसात ह्या प्रात्यक्षिकामधून होत असतं. आणि ह्यामध्ये 5 कौशल्यांची पूर्ती आणि 2 सेतूपाठ आपल्याला पूर्ण करावयाचे आहे. पुढचा आहे स्कूल एक्सपिरियन्स अँड इंटर्नशिप. हा इंटर्नशिपचा प्रोग्राम बी एड फर्स्ट इयरसाठी 1 वीकचा आहे. हा 1 वीकचा प्रोग्राममध्ये आपल्याला एक अनुदानित शाळेचा अभ्यास करायचा आहे, एक विना अनुदानित शाळेचा. तेथील भौतिक सोयी सुविधा असेल, तिथली अनुभवी शिक्षकाची मुलाखत असेल, ह्या सर्व गोष्टी आणि अनुदानित आणि विना अनुदानितमध्ये काय फरक आहे याची आपल्याला तुलनाही शेवटी करायची. 6वं प्रॅक्टिकल आहे सोशल सर्व्हिस, समाजसेवा. आता ही समाजसेवा काय आहे? तर समाजसेवा 3 स्तराची आहे. तर त्याचा अहवाल आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण करायचा आहे. एक महाविद्यालयीन स्तर, 2 आपण सराव पाठासाठी ज्या शाळेमध्ये जातो तो शालेय स्तर, आणि तिसरं सामाजिक स्तरावर. पुढचा आहे व्हिजिट टू इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन. आपल्याला एक नवोपक्रमशील संस्था, नवोपक्रम म्हणजे काय? जिथं काहीतरी नाविन्यपूर्ण कार्य होतं त्या कार्याच्या संदर्भामध्ये जिथं आपण व्हिजिट दिलेली असते त्याचा अहवाल आपल्याला इथं पूर्ती करायचे. आणि शेवटचं 8वं प्रॅक्टिकल आहे शारीरिक शिक्षण, शारीरिक आणि आरोग्य शिक्षण. ह्या प्रात्यक्षिकांतर्गत विविध खेळांची माहिती, खेळाचे जे ग्राउंड आहेत त्याचं माप, ह्या सर्व गोष्टींची पूर्तता आपल्याला करावायची. एकूण 8 हेडच्या अंतर्गत हे प्रात्यक्षिक कार्य आपण तोंडी परीक्षेला सामोरं जात असताना घेऊन जायचं आहे. आणि अशा प्रकारे जर आपण प्रात्यक्षिकाची मांडणी व्यवस्थित केली तर निश्चित प्रकारे आपली जी व्हायवा आहे, मौखिक परीक्षा आहे, तोंडी परीक्षा आहे, त्या परीक्षेला आपल्याला निश्चित प्रकारे यश मिळण्यास मदत होईल. आणि सर्वांना ह्या व्हायवासाठी किंवा मौखिक परीक्षेसाठी योग्य कार्यपूर्तीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.